थँक्यू सो मच. जे लोक महाराष्ट्रातील आहेत आणि महाराष्ट्रासारखा आवाज आला पाहिजे, आणि जी लोक कर्नाटक मधून आहेत, कर्नाटका ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार ರೀ. नमस्कार. जोरदार चप्पल ಆಗಬೇಕು. ವೆಲ್ಫೇರ್ ಸಲುವಾಗಿ ಒಂದೇ जोरदार चप्पल. जी लोक मागचे आहेत त्या लोकांना नमस्कार. जेवढा मोठा नमस्कार तेवढा मोठा चमत्कार आणि तेवढीच मोठे चमचमती कार. एकदा जोरदार व्हायला पाहिजे, टाळ्यांचा गुंजाइश झाली पाहिजे. आपण ऐकतोय आता हे वेल्फेचं जहाज अगदी सुसाट बेभानपणानं निघालंय. तुम्ही आहात अगदी दिल थांब के आहे 100%. तर आपण सर्वांनी इथपर्यंत जो आलोय, जो प्रतिसाद दिलाय, एकदा फक्त स्वतःला चेक करायचंय की मी या हॉल मध्ये का आलोय. एकदा विचार करायचा मी या हॉल मध्ये का आलोय. असं बोललं जातं हर पतंग को एक दिन कचरे के डिब्बे में जाना है, लेकिन उसके पहले आसमान को छूना है. याचा अर्थ काय? जन्माला तर सर्वजण आपण आलोय, पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. बरोबर का चूक? बरोबर आहे ना? खरंच एकदा बाजूच्याला जर एकदा धक्का मारून बघा, खरंच ते करण्याच्या योग्यतेचा आपण आहोत का, जागा आहे का झोपलंय. एकदा फक्त टच करून बघा, कारण आजपर्यंत दुनिया सगळी टच वर चालू आहे, पण आपल्या जोपर्यंत दिलला टच होत नाही तोपर्यंत आपल्या अचिव्हमेंट होत नाही. हा वेल्फेअरचा इतिहास आहे सर. टाळ्या असे नाहीत वाजवायच्या, कारण आमच्या नंदू सरांनी सांगितलं आपल्या काळजामध्ये धग आणि काळजामध्ये आग पाहिजे. लाखो रुपये कमवायचे, वाजवायच्या टाळ्यांना तर लोकांना दाखवून द्या की हे बंदा लाखो रुपयाच्या लायकीचा आहे. परमेश्वरला पण पटलं पाहिजे. एकदम जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पीछे वाले भगवान लोग जोरदार तालियां होनी चाहिए, जोरदार. क्योंकि हर एक बंदा करोड़ रुपए कमा नहीं सकता, क्योंकि वो जब तक डिसाइड नहीं करता. ओके, आपण या इंडस्ट्री मध्ये आलो. या इंडस्ट्रीचं वैशिष्ट्य काय? व्हॉट इज डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री? कधी ऐकलंय का? मी 10वी झालो, मी 12वी झालो, मी ग्रॅज्युएट झालो, मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो, मी बीएस झालो, मी बीकॉम झालो, मी बीएससी झालो, मी कदाचित LLB झालेलं असेल, LM झालो असेल. आय एम सोफिस्टिकेटेड. मी गुड मॉर्निंग म्हणायला शिकलो, पण गुड मोर अर्निंग करायला शिकलो का? आस्क युअरसेल्फ. मी गुड नाईट म्हणायला शिकलो, पण परिस्थितीला वेल फाईट करायला शिकलो का? एकदा विचारा स्वतःच्या मनाला. एकदा स्वतःच्या मनाला विचारा, वाय वेल्फेअर? वेल्फेअर का करायचंय? कारण इथं तुम्हाला शिकवलं जातं वेल्फेअर काही चीज आहे. इथं प्रत्येक व्यक्ती आमचं फाउंडेशन, आमचं पिलर्स एकदम स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण प्रत्येक पिलर वरती सांगत असताना प्रत्येक जण इथे येतोय आणि त्या पिलर विषयी बोलतोय, फाउंडेशन विषयी बोलतोय. मग या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मध्ये आज आमचे वाघ सर बोलले, नावात वाघ आहे. फाउंडर मध्ये आपण कुठे आहे? एकदा स्वतःला चेक करायचं आहे. ही इंडस्ट्री अशी आहे, इथं लेबर पण ओनर बनवू शकतो, इथं मजूर पण मालक बनवू शकतो. इथं काळ सावळ सुद्धा असते, बेल ब्लेझर कोट घालतंय, देखणं दिसतंय, आणि डायरेक्ट त्याच्यावर सुद्धा कॅमेरा लावतात, कारण ही वेल्फेअरची कमाल आहे. वेल्फेअर कॅमेरा इथं पण होऊ दे. तरुण आपण तरुण आहे, तरुण परदेशात आलं, पैसा वापरायला आलं, पैसा हीच तर खरी ताकद आहे. एक कुठली तरी अंडू माणूस लाखो करोड रुपये मिळवू शकत नाही. ಏನು ಮನುಷ್ಯ 100% ಲಕ್ಷ ಗಂಟಲೆ ರೊಕ್ಕ ಇನ್ಕಮ್ ಕಾಣೋದು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಕೆಪಾಸಿಟಿ ಇಲ್ಲ. ವೈ? Because he has not decided I have to earn in lakhs.
उस खुद बंदे ने नहीं सोचा कि मुझे लाख रुपए कमाना है, मुझे लाखों रुपए कमाना है। जब तक मैं खुद डिसाइड नहीं करता तब तक मैं लाखों रुपए कमा नहीं सकता। कोई भी फॉर्चून टेलर उसका फॉर्चून नहीं चेंज कर सकता। यही रियल परसेंट रियलिटी है। मैंने क्या किया ये बहुत नहीं देखते, मेरे वजह से कितने लोग खुश है ये दुनिया देख रही है। इसीलिए बहुत सारे लोग गोवा घूमे होंगे, बहुत सारे लोग फॉरेन गए होंगे, लेकिन अकेले गए होंगे। लेकिन इसी हॉल में एक ऐसे शख्स है जो शख्स ने एक बार सोचा और 200 प्लस लोगों को गोवा को लोग लेके आए। उनको एक बार जोरदार कंपनी के सीएम विक्रांत सभी के लिए जोरदार तालियां होती है। इंडस्ट्री काय जे लोक शिकले असतील, खूप सारे लोकांना ही इंडस्ट्री समजून घ्या, ही इंडस्ट्री समजून घ्या। मला हार्डली सांगायचंय, जी लोक खूप शिकलेत, जी लोक खूप शिकलेत त्या इंडस्ट्रीवर 50,000हून जास्त पुस्तकं लिहिली गेलेत, 50,000हून जास्त पुस्तकं लिहिली गेलेत। आज युवर सेल्फ स्वतःला विचारा, मी 5 तरी पुस्तकं या इंडस्ट्री विषयी वाचलीत का? जे लोक वेलफेअर मध्ये आहेत त्या लोकांनी विचारा स्वतःच्या मनाला, मी वेलफेअरचं प्रोडक्ट कॅटलॉग तरी वाचलंय का? एकदा स्वतःच्या मनाला विचारा। हे कस्टमर वगैरे कुणी नाही, मनामध्ये प्रश्न जो येतोय ना तो कस्टमरचा नाही, माझ्याकडे प्रूफ नाही, मला गॅरंटी माहित नाही, कारण माझा अभ्यास नाही सर। या इंडस्ट्री विषयी एवढं महत्वाचं आहे। आज भारतासोबत अनेक कंट्री आहेत, तुम्ही विचार करून बघा। एक्झॅक्टली जर बघितलं तर इंडिया मधलं डेव्हलपमेंट आणि फॉरेन कल्चर मधलं डेव्हलपमेंट काय आहे। साध्या साध्या गोष्टी मी तुम्हाला बोलतोय। आज इंडिया असेल, इतर फॉरेन कंट्री असेल, आज मोबाईल असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, आज वॉशिंग मशीन असेल किंवा एखाद्या स्टँडर्ड कार्स असेल, त्या पहिल्या कार्स, पहिला टीव्ही, पहिला मोबाईल, पहिला एटीएम फॉरेन मध्ये आलं का इंडिया मध्ये आलं? सोचना है, सिंपल सी बात है। आपण 2 दिवस या हॉटेल मध्ये आलोय, त्या हॉटेल मध्ये कुठं मग, बादली, तांब्या दिसलं का? आणि तरी पण सगळ्यांचं एकदम झकास चाललंय ना। माझ्या महिलांना पण सांगणार, माझ्या मर्द मराठ्यांना पण सांगणार, म्हणजे मर्द मराठी म्हणजे पुरुषांना पण सांगणार, ते छोट्याशा तांब्यामध्ये, कमंडलू मध्ये, छोट्याशा बादलीमध्ये अडकू नका। माझ्या भगिनींना सांगणे, चूल आणि मूल काय निघून गेला, चूल आणि मूल काय निघून गेला। 7च्या घरात डोक्यावर चपोदर, डोक्यावर काय विसरून जा। आज खरंच मिशीवाले असते तो काळ निघून गेला। हा अगोदर असायचे कोणीतरी एकदम जबरदस्त इन्कम करणारा सावकार असायचा, तो पुढे जायचा आणि त्याची पत्नी डोक्यावर पदर घेऊन अशी चालायची। अभी जमाना चेंज हो गया, अभी क्या होता है, अभी मैडम जो आगे पर्स लेके और हमारे बहुत बड़े बड़े मूंछ वाले लटक रहे हैं खाली थैली लेके। सच है ना? आणि तुम्हाला मी सांगेन, तुम्ही महिला आहात, म म्हणजे महत्वाकांक्षी, ही म्हणजे हिम्मतवाली आणि ला म्हणजे लाजवाब। एक तुम्हीच वाघिणी आहात, तुम्हीच कल्पना चावला आहात, तुम्हीच हसीत राहिले। आपल्यातल्याच माणसाला आपल्याला उचलायला पाहिजे, आपल्याच माणसाला आपल्याला सांगायला पाहिजे की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा अभ्यास करा। आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मध्ये वेलफेअर नावाचा आता जहाज जे त्या अभ्यास करून उतरलंय, कारण आपलं रूट आहे, रूट। हे रूट कोण आहे? रूट कोण आहे? ज्याची मुळं भक्कम असतात, त्याची फळं सुद्धा चांगले असतात। मुळं चांगली, फळं चांगली, रूट चांगलं, फ्रूट चांगलं। रूट आहेत सीएमडी विक्रांत सर, जे ऑलरेडी करोडपती आहेत या इंडस्ट्रीच्या माध्यमातून। जो माणूस पीएमडी मध्ये बसू, बीएमडब्ल्यू मध्ये बसू शकतो, जो माणूस आठवड्याला लाखो रुपये कमवू शकतो, तो लोकांना शिकवू शकतो। आज विचार करायचा, आपण कुणाच्या संगतीत आहे, आज आपण कुणाचं ऐकायला लागलोय? एकदम सिंपल आहे।
आज फाउंडेशन मधली आज बरीचशी अशी लोक आहेत की ज्या लोकांच्या बाबतीत जर बघायला गेलं, कुणी ब्लेझर कोट घातलंय, कुणी मोदी जॅकेट घातलंय, कुणी पूर्ण थ्री पीस घातलंय, कुणी नॉर्मल टी शर्ट वरती आहेत, काही लोक डायरेक्ट एकदम इनफॉर्मल वाटतात. कारण काय? कारण शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं, त्याला 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं. यातला प्रत्येक पिलर त्याचा रोल बघून त्याच्याकडे ती भूमिका दिलेली आहे. सर एकदा जोरदार त्या पिलर लोकांच्यासाठी काय असल्या पाहिजे. इंडस्ट्री बेस्ड आहे, इंडस्ट्री बेस्ड आहे. मग या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काय करायचंय तर एकदम सिंपल आहे. हे पाण्याचं मशीन आहे. आमचे सर नेहमी बोलतात पाण्याचं मशीन आहे, पाण्यासारखा पैसा देईल. पाण्याचं मशीन आहे, पाण्यासारखा पैसा देईल. आज विचार एकच करायचंय, आज मी काम काय करलं, मला एकच काम करायचंय. आमच्या वाद सरनी सांगितलं, तुमच्या जवळची जी लोक आहेत या लोकांना फक्त एकच काम करा, शुद्ध पाणी पाजा. पाण्यासारखा धर्म नाही, बरोबर आहे ना? पाण्यासारखा धर्म नाही. आज जर विचार करायला गेलो, पाण्यासारखा धर्म नाही जर विचार करायला गेलं तर मला सांगायचंय, अगोदर आपल्या घरामध्ये अतिथी आले की आपण पाण्याचा तांब्या द्यायचो. विचार करून बघा, पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे धर्म, पाणी म्हणजे जीवन. पाणी म्हणजे जीवन, पण पाणी म्हणजे जीवन जीवन राहिलंय का? त्यामध्ये गावचा गटर, शहरी नाले, कत्तलखाने, पाणी नको असणारं वेस्ट वॉटर, हे सगळं त्याच्यामध्ये गेल्यानंतर पाणी म्हणजे देण्यासाठी धर्म राहिलेला नाही. आज विचार करा, मंदिरामध्ये गेल्यानंतर तीर्थ म्हणून दिलं जायचं ते पाणी होतं. घरामध्ये आल्यानंतर अतिथीचा सत्कार पाण्यानं केला जातो, देवाचा अभिषेक पाण्यानं केला जातो, सुरुवात देवपूजा पाण्यानं होते. आपल्याला लोकांना काय करायचं आहे? हे पाणी म्हणजे जीवन. आपण एकटं आपल्या घरामध्ये मशीन बसवलं, आज बरीच लोक आहेत, त्या लोकांना फक्त एकच सांगायचं आहे, एकदा तुझ्या घरचं बाबा फ्री मध्ये पाणी चेक करून घे. फक्त काय करायचं?